पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. वाक्यरचना पाहून घेऊया. कर्ता, त्यानंतर हॅड, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. उदाहरण पाहूया. आम्ही हा बिल मे महिन्यात भरला होता. वी हॅड पेड धिस बिल इन मे मंथ. मी हा फोन गेल्या वर्षी विकत घेतला होता. आय हॅड बॉट दिस फोन इन लास्ट इयर. तू गेल्या महिन्यात माझे पुस्तक घेतले होते. यू हॅड टेकन माय बुक इन लास्ट मंथ. राजने 10,000 रुपये दिले होते. राज हॅड गिवन 10,000 रुपीज. तिने एक मेसेज पाठवला होता. शी हॅड सेंट अ मेसेज. ते लोक गावी गेले होते. दे हॅड गॉन टू विलेज. मी श्री लेलेंना मीटिंग बद्दल कळवले होते. आय हॅड इन्फॉर्म मिस्टर लेले अबाउट द मीटिंग. आता नकारात्मक वाक्य बघूया, म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्स. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर हॅड नॉट, त्यानंतर क्रिया तिसरे रूप व त्यानंतर वस्तू व माहिती. मी हा चित्रपट बघितला नव्हता. आय हॅड नॉट सीन दिस मूवी. तू पेपर्स चेक केले नव्हतेस. यू हॅड नॉट चेक द पेपर्स. त्याने रिपोर्ट पूर्ण केला नव्हता. ही हॅड नॉट कम्प्लिटेड द रिपोर्ट. ती गावी गेली नव्हती. शी हॅड नॉट गॉन टू विलेज. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. प्रश्नरचना पाहून घेऊया. हॅड, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता काही उदाहरणं पाहूया. हॅड यू सीन दिस मूवी. तू हा चित्रपट पाहिला होता का? हॅड राज पेड दिस बिल. राजने हा बिल भरला होता का? हॅड ही गॉन टू विलेज. तो गावी गेला होता का? हॅड शी टेकन माय बुक. तिने माझे पुस्तक घेतले होते का? हॅड अंकल सेंट दिस पार्सल. काकांनी हे पार्सल पाठवले होते का? हॅड यू मेट मिस्टर जोशी. तू श्री जोशींना भेटला होता का? हॅड आय गिवन दिस पेपर. मी हा पेपर दिला होता का? हॅड आय शोन दिस रिपोर्ट. मी हा रिपोर्ट दाखवला होता का? हॅडंट ही सेव्ह द मेसेज. त्याने मेसेज सेव्ह केला नव्हता का? हॅडंट यू केप्ट दिस बुक. तू हे पुस्तक ठेवले नव्हते का? हॅडंट यू आस्क्ड दिस क्वेश्चन. तू हा प्रश्न विचारला नव्हता का? आता प्रश्नार्थक वाक्य पाहूया. प्रश्न रचना पाहून घेऊया. WH म्हणजेच प्रश्न, त्यानंतर हॅड, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. वाय हॅड ही गॉन टू पुणे. तो पुण्याला का गेला होता? व्हॉट हॅड शी ब्रॉट. तिने काय आणले होते? वेन हॅड रिया कम टू मुंबई. रिया मुंबईला केव्हा आली होती? व्हाय हॅड यू टेकन माय बुक. तू माझे पुस्तक का घेतले होते? व्हेअर हॅड मदर गॉन. आई कुठे गेली होती? व्हेअर हॅड ही केप्ट माय फोन. त्याने माझा फोन कुठे ठेवला होता? व्हेन हॅड यू पेड धिस बिल. तू हा बिल केव्हा भरला होता? वाय हॅडंट यू कम टू सातारा. तू साताऱ्याला का नव्हता आला? व्हाय हॅडंट ही पे द बिल. त्याने बिल का नव्हता भरला? आता काही काम करायचे होते हे सांगण्यासाठी हॅड टू चा वापर करावा. हॅड टू म्हणजेच भूतकाळात काही कामे करावी लागली हे दर्शवण्यासाठी होतो. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर हॅड टू, त्यानंतर क्रिया फर्स्ट फॉर्म म्हणजेच पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. काही उदाहरणं पाहूया.
आय हॅड टू पे दॅट बिल. मला तो बिल भरावा लागला. ही हॅड टू कम्प्लीट द रिपोर्ट. त्याला तो रिपोर्ट पूर्ण करावा लागला. शी हॅड टू मेक फूड. तिला जेवण बनवावे लागले. वी हॅड टू सबमिट द पेपर्स. आम्हाला पेपर्स सबमिट करावे लागले. आय हॅड टू डू सम वर्क. मला काही काम करावे लागले. आय हॅड टू मीट माय फ्रेंड्स. मला माझ्या मित्रांना भेटावे लागले. शुड हॅव म्हणजेच केले पाहिजे होते. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर शुड हॅव, त्यानंतर क्रिया तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. तू पुस्तकं आणली पाहिजे होती. यू शुड हॅव ब्रॉट द बुक्स. तू बिल भरला पाहिजे होतास. यू शुड हॅव पेड द बिल. तू तो चित्रपट पाहिला पाहिजे होतास. यू शुड हॅव सीन दॅट मूवी. तू तुझ्या पॅरेंट्सना बोलवले पाहिजे होते. यू शुड हॅव कॉल्ड युअर पॅरेंट्स. तुम्ही पैसे जमवले पाहिजे होते. यू शुड हॅव कलेक्ट मनी. रवीने मला विचारले पाहिजे होते. रवी शुड हॅव आस्क मी. आपण मॅनेजरला कळवले पाहिजे होते. वी शुड हॅव इन्फॉर्म द मॅनेजर. वुड हॅव म्हणजेच केले असते, म्हणजे प्रत्यक्षात केले नाही. वाक्यरचना पाहून घेऊया. ऍक्टर म्हणजेच कर्ता, त्यानंतर वुड हॅव, त्यानंतर क्रियापद तिसरे रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. मी बिल भरला असता. आय वुड हॅव पेड द बिल. मी पुस्तकं आणली असती. आय वुड हॅव ब्रॉट बुक्स. तिने पैसे दिले असते. शी वुड हॅव गिवन मनी. राजूने वर्तमानपत्र वाचले असते. राजू वुड हॅव रीड द न्यूजपेपर. आम्ही वेळेवर आलो असतो. वी वुड हॅव कम ऑन टाइम. बाबांनी गावी पैसे पाठवले असते. फादर वुड हॅव सेंट मनी टू विलेज. लोकांनी कार्यक्रमासाठी पैसे जमवले असते. पीपल वुड हॅव कलेक्टेड मनी फॉर द प्रोग्राम. कुड म्हणजेच शकलो, शकली, शकले. भूतकाळात काही कामं करू शकलो बोलण्यासाठी कुड वापरतात. कुड हे सहाय्यक क्रियापद आहे. ते कोणत्याही क्रियापदाबरोबर वापरा, अर्थ शकलो असा होतो. कुड गिव्ह म्हणजे देऊ शकलो. कुड कम्प्लीट म्हणजे पूर्ण करू शकलो. कुड राईट म्हणजे लिहू शकलो. कुड सेव्ह म्हणजे वाचवू शकलो. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर कुड, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. उदाहरण पाहूया. आय कुड कम्प्लीट द प्रोजेक्ट. मी प्रोजेक्ट पूर्ण करू शकलो. आय कुड अटेंड द लेक्चर. मी लेक्चरला उपस्थित राहू शकलो. रवी कुड गिव्ह 1000 रुपीज. रवी 1000 रुपये देऊ शकला. आय कुड स्टार्ट माय बिझनेस. मी माझा व्यवसाय सुरू करू शकलो. शी कुड राईट द पेपर. ती पेपर लिहू शकली. ही कुड बाय द बुक्स. तो पुस्तक विकत घेऊ शकला. वी कुड पे द बिल. आम्ही बिल भरू शकलो. दे कुड सेव्ह सम मनी. ते काही पैसे वाचू शकले. द बॉयज कुड टेक रेस्ट. मुले विश्रांती घेऊ शकली. आता नकारात्मक वाक्य पाहूया, म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्स. कुड नॉट किंवा कुडंट म्हणजेच नाही शकलो किंवा नाही शकली. वाक्यरचना पाहूया. कर्ता, त्यानंतर कुड नॉट, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आय कुड नॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. मी प्रॉब्लेम सोडवू शकलो नाही. आय कुड नॉट मीट माय अंकल. मी माझ्या काकांना भेटू शकलो नाही. ही कुड नॉट रीच ऑन टाइम.
तो वेळेवर पोहोचू शकला नाही. शी कुड नॉट टेल द रिझन. ती कारण सांगू शकली नाही. वी कुड नॉट हेल्प हर. आम्ही तिला मदत करू शकलो नाही. राज कुड नॉट सेंड द ईमेल. राज तो ईमेल पाठवू शकला नाही. द गर्ल्स कुड नॉट आस्क क्वेश्चन. मुली प्रश्न विचारू शकल्या नाही. दे कुड नॉट फिल द फॉर्म. ते फॉर्म भरू शकले नाही. आय कुड नॉट गो टू पुणे. मी पुण्याला जाऊ नाही शकलो किंवा जाऊ शकलो नाही. यूज टू भूतकाळात काही काम करत असे हे सांगण्यासाठी वापरतात. भूतकाळातील आपली सवय सांगण्यासाठी यूज टू वापरतात. वाक्यरचना पाहून घेऊया. करता, त्यानंतर यूज टू, त्यानंतर क्रियापद पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. मी क्रिकेट खेळत असे. आय यूज टू प्ले क्रिकेट. मी जुने चित्रपट बघत असे. आय यूज टू वॉच ओल्ड मूवीज. मी रेखाला भेटत असे. आय यूज टू मीट रेखा. राज स्टोरी बुक्स वाचत असे. राज यूज टू रीड स्टोरी बुक्स. तो मराठी गाणी ऐकत असे. ही यूज टू लिसन मराठी सॉंग्स. आई बिर्याणी बनवत असे. मदर यूज टू मेक बिर्याणी. ती मेसेजेस पाठवत असे. शी यूज टू सेंड मेसेजेस. आम्ही बसने प्रवास करायचो. वी यूज टू ट्रॅव्हल बाय बस. ते लोक भाजी विकायचे. दे यूज टू सेल व्हेजिटेबल्स. तू पैसे वाचवायचास. यू यूज टू सेव्ह मनी. जेरंड क्रियावाचक नाम. हे नाम क्रियापदापासून बनते. ह्यात आयएनजी असते, म्हणजेच वर्ब प्लस आयएनजी. आता काही उदाहरणं पाहूया. स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. आय लाईक सिंगिंग. मला गायन आवडते. वी यूज धिस सोप फॉर वॉशिंग. आम्ही हा साबण धुलाईसाठी वापरतो.